अखिलने 3 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू पण केलंय. सगळं आता स्वतःचं काम स्वतःच करणार. काय गरज होती का याची पण? याआधी नीट चाललं होतं ना. नाही पण अखिलचं पण एका परीने बरोबरच आहे. काय त्याने आकाशच्या हाताखाली बरंच काम केलं ना, त्यामुळे त्याचा अनुभव वाढलाय. विशाखा अगदी बरोबर बोलत होती. शेवटी वसुंधरेने भावाभावांना तोडलंच. तिचा काय संबंध? ती गेली होती ऑफिसमध्ये. इथे आली होती ना, पण गुरुजींनी स्पष्ट सांगितलं होतं तिची सावली सुद्धा आकाशसाठी वाईट आहे. ते काही नाही, मी आजच्या आज आकाशच्या डिवोर्स पेपरवर सह्या घेऊन टाकते. उद्याच्या उद्या आपण ते कोर्टामध्ये सबमिट करून टाकू. हा विषय रेटत राहण्यात काही अर्थ नाही हो. आकाश आला की मग बोलूया त्याच्याशी. काय बोलायचं? अरे अरे तू आलास? बस बस बस, मी आले. बस बस बस. काय काय झालं? नाही काही झालं नाही रे. तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मी जरा फ्रेश होऊन घेऊ, नंतर बोलूया. थांब ना 2 मिनिटं. काय आहे, तू वर गेलास ना तर मग मुली सोडणार नाहीत लवकर तुला. हे काय? डिवोर्स पेपर्स वसुंधरेच्या सह्या झालेल्या आहेत. तूही करून टाक. विषय संपून टाकू आपण. मी दमलोय थोडं. हे आजच केलं पाहिजे का? अरे आणखीन किती वाट बघायची? जोपर्यंत हे होत नाही ना, तोपर्यंत ती बया या घरात येत राहणार आणि आपल्याला त्रास देत राहणार. हे बघ, तू फार विचार करू नकोस. सही करणे मोकळा होऊन जा. घे. एक मिनिट. चिनू मनुष्य बोललायस ना तू? नाही असून त्यांच्याशी काय बोलायचंय? असं कसं? त्यांच्या बाबाचा डिवोर्स होतोय, त्यांना कळायला नको? हे बघा, तशी काही गरज नाहीये. लहान आहेत ते अजून. लहान असल्या म्हणून काय झालं? हे बघ, वसुंधराची खूप सवय झाली आहे त्यांना. काय होत नाही हो. तू पण उगाच खिंगटी काढताय. तू सही कर रे. पुढचं पुढे बघू आपण. बघू. आणखी नापी, मी मुलींशी बोलून आला. तुम्ही तिघांनी मिळून जेव्हा मला माझ्या घराबाहेर काढलं होतं, तेव्हा केला होता का विचार या गोष्टीचा? पडले होते तुम्हाला हे प्रश्न? केला होता का विचार? केला होता मी कुठे जाईन, कसा राहीन, काय खाईन? विचार केला होता का? नाही ना? मग आता मी का विचार करू? वाय शुड आय? कुठेही जाईन, कशीही राहीन, मला काय करायचंय? नाही नाही नाही, मी असं होऊच देणार नाही. आणि शार्दूल, तू जर वसूला घराबाहेर काढलंस ना, तर आम्ही दोघं सुद्धा या घरातून निघून जाऊ. नाही नाही बाबा, काय बोलताय तुम्ही? वसू, हे बरोबर बोलतात. आम्ही तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही.
शार्दूल शांतपणे विचार कर. आम्ही जर हे घर सोडून गेलो ना तर एकटा उरशील या घरात. ठीक आहे, ॲज यू विश. प्लीज. आई बनीला घेऊन येते. हं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या बाई बरोबर तुम्ही दोघांनी या घराबाहेर पाऊल टाकलत ना, तर त्यानंतर आयुष्यात कधीही बनीचं तोंड बघू शकणार नाही तुम्ही. आहे की नाही गंमत? चल वसू, मी तुला 2 ऑप्शन देतो. ऑप्शन नंबर 1, तू आत्ताच्या आत्ता एकटीने इथून चालतं व्हायचं. मग त्यानंतर मी, माझी आई, माझे बाबा आणि माझा मुलगा बनी, आम्ही छान आनंदात आमचं आयुष्य जगू. आता ऑप्शन नंबर 2, तुझ्या सकट या म्हातारीने घराबाहेर पडायचं आणि मग त्यानंतर तुमच्यापैकी कोणीही आयुष्यात कधी बनीचं तोंड बघायचं नाही. बोल, कुठला ऑप्शन निवडतेस? मूर्ख माणसा, अरे कशाच्या जीवावर या गमजा मारतोयस तू? हा? बनी म्हणजे काय तुला खेळणं वाटलं का रे? हा? लहान मुलाला सांभाळायची साधी अक्कल तरी आहे का तुला? छे, अजिबात नाही. आणि तेवढी अक्कल मला नकोच आहे हो बाबा.